ब्लॉग बनवण्याचं रिझन आहे म्हणजे आता आम्ही चाललोय भाकरवडवरून एकविरेला. तर आता सगळ्यांची पॅकिंग चालली आहे, खूप घाई चालली आणि बस पण आली आहे. तर आता आपण जाऊया एकविरेला. थोडा गेट आले, फादर आले आमचे. फिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे गुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच लहरा बिर जा रे गीत गारे गुंद भारे. शास्त्रा माझी तू मंगलमूर्ती अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती भक्ता लागी देसी विद्याभिमती मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती. तो गाईज, तर आता आम्ही पोचलेलो आहोत मोहडच्या गणपतीला आणि इथे खूप पाऊस आहे तर त्यामुळे शूट नाही करायला भेटत आहे. तर जेवढं केलं आहे तेवढंच बस झालं आणि आता आम्ही निघालो आहे एकविरेला. तर आपण पुढचं शूट घेऊया. खूप पाऊस पडतोय आणि आता काय बाहेर जाणं पॉसिबल नाही आहे, त्याच्यामुळे इथूनच शूट करते आहे. आणि इथे आमची रूम आहे आणि इथे गोवा. क्लायमेट तर आमचे जेवण करणारे जीवन काका यांची आता घाई चालली आहे आणि पिया काकू जेवण करते. बाळा काका सोबतीने जेवण करतात हे लोक सगळे. आणि पाऊस जाम आहे आणि ही फोन घेऊन आहे आणि यांचे पप्पा आहे तिथं.
A few moments later. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि आता सकाळ सकाळ म्हणजे आंघोळ सर्व फ्रेश झाली आणि मी रेडी झाली, थोडीशी रेडी झाली आहे. बट आता हा व्ह्यू एक्झिटचा इथला छान भारी वाटतं आहे. आणि आता आम्ही मंदिरात जाणार आहे थोड्या वेळाने, तर रेडी व्हायचं आणि सगळेजण. सो गाईज, तर आता आम्ही निघालोय एकविराईच्या मंदिरात जायला. आमच्या पप्पांनी कोली लुक केलाय, कसे दिसतात, जाम भारी दिसतात. आणि आमची मम्मी सगळा सामान सावरत चाललंय. मम्मा हे जरा, मम्मी पण हाय करते. आणि जाम भारी वातावरण झालंय, जाम भारी वाटतं. आम्ही चाललोय पायथ्या मंदिरात पहिला आणि नंतर एकविरा मंदिरात वरती जाऊ. तर असे जागोजागी एकदम कडक धबधबे दिसत आहेत आणि जाम फोटोज काढायचं मन होतं आहे. मी पप्पांना आता मी फोटोग्राफर बनवणारच आहे आणि रील पण बनवणार आहे खूप सारे. तर तुम्ही या ब्लॉगसोबत राहा. आईच्या देवळामध्ये आलंय आणि खूप सॉफ्ट आहे, हा खूप सॉफ्ट आहे आणि खूप मस्त आहे. आणि हा माझा फ्रेंड आहे. आई एकविरा काय सांगू तुला, आई एकविरा काय सांगू तुला. तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. आई नामत तुला गो करताव आम्ही, नाना नारे नारे ओटी भरताव आम्ही. आई नामत तुला गो करताव आम्ही, नाना नारे नारे ओटी भरताव आम्ही. आहे तू करले डोंगर, आई आयलो तुझे मी दर्शन. सो गाईज, तर आता आम्ही पायऱ्या चढतोय आणि जाम वारा सुटलाय, पाऊस जोरात येणार आहे आणि आम्ही अजून खालीच आहेत. इथे सगळ्यांचे फोटोशूट चालू आहेत आणि जाम भारी वातावरण झालं आहे. आणि समोरचं वातावरण बघायला गेलं तर एकदम धुक्याने भरलं आहे. तर जाम भारी वाटतंय. आणि आमचे मम्मी पप्पा चालत आहेत, त्यांना मग फोटोशूट करायचं आहे वरती. आमच्या आरवीला पण करायचं आहे फोटोशूट, है ना आरू. आणि आता थोड्याच वेळात जाम पाऊस पडणार आहे. रात्रभर काल पाऊस होता जाम आणि आम्हालाच टाईम झाला, बाकी सगळेजण पुढे गेलेत. जाम वारा सुटला इथे आणि आता आम्ही मिडलला आहेत, म्हणजे आताशी चढायला घेतला आहे. आणि आमच्या आरवीला काय पाहिजे, आरवीला काय पाहिजे. हाय गाईज, पाणी पाहिजे. तर गाईज, आपल्याला रस्त्यामध्ये छोटे छोटे धबधबे पाहायला भेटतात इथे आणि एक्सप्लोर करायचंच होते आपल्याला धबधबे. पण माहिती नव्हतं की इथे पण म्हणजे खूप सारा पाऊस पडेल आणि इथेही डोंगरावर आपल्याला धबधबे एक्सप्लोर करायला भेटतील. तर खूपच मजा येते हे एक्सप्लोर करायला धबधबे. तर असंच पुढे धबधबे भेटतील. तर गाईज, आपल्याला धबधबे एक्सप्लोर करायचेच होते पण आईच्या डोंगरावर आता असे धबधबे भेटतात एक्सप्लोर करायला, तर आता करते आहे. आणि आपण पप्पांना विचारूया कसं वाटतं. पप्पा
धबधबे आहेत छोटे छोटे, कसं वाटतंय? फक्त पावसाळ्यामध्ये धबधबे बघायला भेटतात. हा, आणि आता पहिल्यांदा आलात की दुसऱ्यांदा आलात इथे पावसामध्ये? त्यांची खूप वेळ झाली आणि मी फर्स्ट टाइम आली इथे, तर मला जाम भारी वाटते. इथं पुढे जाऊन शूट करणारच आहे, तर तुम्ही सोबत राहा ब्लॉग सोबत आपल्या. चला. हॅलो गाईज, देखो गाईज, माझा एक तर गाईज आता आम्ही पोहोचलो एकविराईच्या मंदिरात आणि आम्हाला आमची माणसं भेटली. ए तेजल, तेजल काय बोलायचंय? अरे आगरी बोल, अरे आगरी असं हिंदी मध्ये बोलतोय. शानपणा करते. चला तर आम्ही चाललो हे घ्यायला, दर्शन घ्यायला चाललो. हे गाईज, तर आता आम्ही आलो इथे मंदिरात, लाईनीमध्ये. मज्जा आली खूप, चढताना दम लागला थोडासा, मजा आली. धबधबे एक्सप्लोर करत आलो आम्ही लोक. तर गाईज आता आम्ही आमच्या मूळ रूपामध्ये आले, आईच्या दारात आलो. तर कोळी टोपी पाहिजे, भारी फिलिंग आहे. आणि आमची मम्मी पप्पा पण आमच्या मागेच आहेत, माझ्या मागे मीन्स. तर जाम खाली खाली आहे इथं मंदिर, जाम ओला ओला पण आहे, पाऊस जाम पडतो बाहेर. आणि ते वरून शूट घेणं म्हणजे जाम भारी. तर आता आपण मंदिरात जाऊया आणि आईचं दर्शन घेऊ. माझी कारण्याची आई मना आधार दे, माझी कारण्याची आई मना आधार दे. आय संकटी माझे तुधा, आई दर्शन आम्हा तुझा. उरलई माझे मनाने ग एक विराई तुझं नाव. उरलई माझे मनाने ग एक विराई तुझं नाव. आरवीला इथंच वाजवायला आवडतं जाम. मामा तिच्या नावाने जरा आईला बोला ना. धन्यवाद 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 मामा. तर आता आमचं दर्शन झालंय आणि जाम भारी दर्शन झालं आणि गर्दी पण नाही जास्ती. आणि ते पप्पा पण आहेत, मम्मी आहे आणि बाकी सगळे खाली गेले. आणि आता फोटोज काढायचा, व्हिडिओ काढायची आणि मग निघायचा खाली. तर चला आपण जाऊ. आता आलो आम्ही चिक्की आणायला, म्हणजे इथे आमची बस आणि इथे चिक्की घ्यायला थांबलो आम्ही लोक. आणि आमची आरवीला काय पाहिजे काय माहिती. आरवी नुसती फिरते, जाम फिरते, नुसतं ते त्याच्यातच तिचा जीव अडकलाय जाम. आरवी पाहिजे तुला हे पाहिजे, जाऊ दे, तुझं डोकं हे झालंय. देखो हे हमारा दुकान है गाइस. ही आता सेलर बनते थोड्याच दिवसांनी, आता ती प्रॅक्टिस करते. तेजल फुकट भेटेल काय? फुकट भेटेल काय? नाही, जाऊ दे. परत आम्ही चाललो बसमध्ये. जाऊ दे गाईज, जाऊया आपण परत बस. हे घेतलंय टेस्टी पाचक आणि पप्पाने पण घेतलंय. ओ हळू हळू हळू. पप्पाने हे घेतलंय आणि मी हे घेतलंय. आणि आरवीला पप्पा विचारतात की अजून काय पाहिजे. आरू काय पाहिजे अजून?
डिस्काउंट देतो ना. डिस्काउंट मध्ये दे. मला इथं सगळं भेटेल आणि हे पण फुकट भेटेल. पाहिजे काय काकू? आत्या पाहिजे तुला ते? हे पाहिजे हे? हां हे पण भेटणार फुकट. तर गाईज तर तुम्ही येऊ शकता इथे, भेट द्या मगनलाल चिक्कीला आणि तुम्हाला हे पण भेटेल. फुकट भेटेल फुकट. खरेदी बाकी आहे नाही झाली आहे सगळी बऱ्यापैकी झाली आहे. तरी मम्मीचं अजून मन करतंय की काहीतरी घ्यावं. काय घ्यायचं? जाऊ दे. आम्ही याचं दुकानाचं जाम प्रॉफिट केलं आहे. इथे अख्खीच्या अख्खी बसच थांबवली आहे. इथं अख्खी बस डायरेक्ट दुकानाच्या समोर थांबवली आहे. गाईस तर आता आम्ही थांबलोय इथे चिकन आणि हे खायला, ब्रेड खायला आणि जो भात राहिलेला तो खायला. तर आता तेजलचं इथं फोटोशूट चालू आहे आणि इथं आमचे पप्पा फोटोज काढतात. पप्पा जाम झाले फोटो, जाम झाले फोटो. निघायच्या वेळेला पण इथं निघायच्या वेळेला पण फोटोज लोक काढतात. कसली काय आता काय बोलायचं या लोकांना. हे बघा आले पोज द्यायला आलं. जाऊ दे. तरी गाईस आता थोड्या वेळात आपण पोचू भाकरवडला आणि आपलं ब्लॉगचं एंड करूया. सो बाय.